प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू परमेश्वरच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार आम्ही सर्वजण ख्रिस्ती मंडळी चर्च त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवल फेसबुक पेजच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहोत. आपण सुखी आहात, निरोगी आहात आणि विशेष करून अनलॉकच्या या परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या व्यवसायासाठी आपण घराच्या बाहेर पडत आहोत. अशा समयामध्ये आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, आपल्याला सुरक्षित राहण्याची गरज आहे. परंतु सुरक्षा आणि पुरवठा करणारा यावे इरे यावे राफा आमचा जिवंत परमेश्वर आहे आणि तो आमच्या समवेत आहे. आणि त्यामुळे घाबरू नका, भिऊ नका आणि विश्वासात प्रार्थनेत चाला. ही गोष्ट देखील विसरता कामा नये की जर आम्ही पहिल्या लाटेपासून दुसऱ्या कोरोनाच्या या लाटेपासून प्रकोपापासून जर सुरक्षित आहोत ही देवाची अनुग्रह व कृपा आहे. देव आम्हाला का सुरक्षित ठेवत आहे आणि कोणत्या प्रकारच्या योजना आमच्या संदर्भात तो पूर्णतेस नेत आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत, पर्वताची उच्च शिखरेही त्याचीच आहे. समुद्र त्याचे आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी ही त्याचीच आहे. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू व त्याला नमन करू. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. खरोखर आज आम्ही जय जयकार व स्तुतीच्या अंतःकरणाने भरले राहू, कारण की आज परत एक बार या स्तुतीने पवित्र वारी आपण त्याच्या चरणी आले राहू. आणि आपण ह्या गोष्टीचा विश्वास करतो की जरी मंदिर बंद असलं परंतु देव आज आमच्या घरामध्ये उभारलेले हे कुटुंब स्वरूपातले लहान मंदिर किंवा हे लहान कळप आशीर्वादित करण्यासाठी आमच्या घरामध्ये आहे. आणि जर देव आमच्या घरामध्ये आहे तर ही भक्ती आपण पावित्र्य जपत आणि निश्चितच देव आमच्या संवेद ज्या प्रकारे मंदिरात असतो त्याप्रमाणे आज घरामध्ये आपण या उपासनेला सामोरे जाऊया. आजच्यासाठी जे स्वर्गीय आशीर्वाद सुदिनी पवित्र वारीचे आशीर्वाद देवाने आम्हासाठी जे राखले ते देव दिल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी काही वाढदिवस आहे. ते येणे प्रकारे आकाश निरपल्ली 25 तारखेला वाढदिवस सेलिब्रेट करते. चतुरसिंग गायकवाड 26 तारखेला, श्रद्धा मकवान हे 27 तारखेला वाढदिवस आहे. प्रसन्न बनसोडे 30 तारखेला, प्रशंसा जाधव यांचा देखील 30 तारखेला वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे नवीन महिन्यामध्ये आकाश राजपूत यांचा जुलै 3 ला, त्याचप्रमाणे स्तवन गायकवाड हे 3 जुलैच्या रोजी वाढदिवस साजरे करणार आहे. प्रभू या प्रत्येकाला आशीर्वाद देव आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभू राया या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना तुझ्या कृपेत दयेत वाढीव आणि त्यांच्या सर्व इच्छा मनुष्य तू पूर्ण कर. विशेष करून उजव्या हातात आरोग्य आणि डाव्या हातात धन समृद्धी देऊन त्यांना तू सन्मानित कर आणि त्याच्या सर्व इच्छा मनीषा तू पूर्ण कर. विशेष करून ख्रिस्ती मंडळी तुझ्या विश्वासात प्रार्थनेत राख आणि या मंदिरामध्ये असलेले सर्व परमेश्वर जो आजवर तो पुरवत आहे ते तू नियमित पुरव. पवित्र अनेकांना धन संपत्ती आणि पवित्र आरोग्याच्या समस्या त्या देखील पवित्र तुझ्या पवित्र नावामध्ये जेव्हा आम्ही विश्वास राखतो त्याची आणि पवित्र परमेश्वर तर सर्व मिळाल्या याची प्रचिती देखील आम्ही घेतो. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर आम्ही घराच्या बाहेर पडत असताना सुरक्षित राहावं आणि पवित्र पित्या येणाऱ्या 3ऱ्या लाटेपासून आमचं राष्ट्र, आमचा प्रदेश महाराष्ट्र, शहर पुणे व विविध ठिकाणचे आमचे शहर हे सर्व तो आशीर्वादित करावं, सुरक्षित ठेवावं अशीच विनंती करतो. डेल्टा व्हेरियंट यापासून आमचा तो बचाव करावा आणि पवित्र परमेश्वर आमच्या राष्ट्राला सुरक्षित ठेवावा. तो क्रोधाचा हात जो पवित्र परमेश्वर आम्हावर उभारलेला आहे तो आम्हापासून तो दूर करावा अशी देखील आम्ही विनंती करत आहोत. तुझ्या वचनामध्ये आम्ही नियमित वाढण्यासाठी सकाळ संध्याकाळ प्रार्थना करावं, कौटुंबिक भक्ती करावं, गीते गावं आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या समवेत आहोत. आणि देवाने आम्हाला कधी देखील बोलावलं किंवा आमचं स्वर्गामध्ये जाणं झालं तर येशू आम्ही तुझ्या बरोबर राज्य करणारे व्हावं अशी कृपा आणि दया कर. प्रत्येक वेळा सुदनी पवित्र वारी तुझे आशीर्वाद तू आम्हासाठी मोकळे करत असताना ही संपूर्ण भक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे तू विशेष सन्मानित व आशीर्वादित करत आहे. त्याबद्दल देखील तुला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया
आणि स्तोत्र संहिता अध्याय 90 यावेळेस आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आणि सुरभी यामध्ये नियमित आम्हाला मदत करते, संचलन करते. तिचे आभार. आणि स्तोत्र 90 साम 90 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आपलं पवित्र शास्त्र आपण आपल्या हातात घेऊया. देवाची अक्षरता व मानवाची क्षणभंगुरता. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग ही निर्माण केली. त्यापूर्वी अनादी काळापासून अनंत काळापर्यंत तूच देव आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे काल गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो. तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहे, आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहे. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगण्या इतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. याकरता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकवू की आम्हाला स्तुत्य अंतकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, परत फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. जेवढे दिवस तू आम्हाला पिढिले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रगट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हाताचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने. आमच्या हाताचे काम सिद्धीस ने. वाचले सर्व वचन परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. जेवढे दिवस तू आम्हाला पिडले तेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. खरोखर परमेश्वर हेच म्हणतो की मी तुम्हाला पिडण्यासाठी नाही, तुम्हाला त्रास देण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला वचनात आणि सेवेत वाढवण्यासाठी आणि विशेष करून जे सार्वकालिक जीवन मी तुमच्यासाठी सिद्ध केलेले आहे त्यामध्ये वाढवण्यासाठी तयार करत आहे. आणि त्यासाठी आज आपण एक विशेष दिवस देखील साजरा करत आहोत. आपण प्रायरमध्ये देखील बघितलं असेल की आज मंडळीचे सन्माननीय पाळकीनबाई वर्गीय स्मिता चव्हाण यांचा 51वा वाढदिवस आहे. आणि या निमित्ताने ख्रिस्ती मंडळी चर्च, त्याचप्रमाणे ग्लोबल रिव्हायव्हल व इतर सर्व जे आमचे चिरपरिचित लोक आहेत किंवा जे तिसरे मित्र मंडळी आहेत, त्या सर्वांनी आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी निश्चितच तिला मिस केलेलं आहे, कारण की आज ती आमच्यामध्ये नाही. 5 एप्रिल या दिवशी ती प्रभूच्याकडे गेलेली आहे. तिने आपली धाव संपवलेली आहे आणि अशा प्रकारे ती निश्चितच आम्हा सर्वांसाठी एक वेगळ्या प्रकारचा आदर्श किंवा एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आम्हाला देऊन गेलेली आहेत त्याची आपण आठवण मागील दिवसामध्ये निश्चितच तिच्या मेमोरियल सर्व्हिस मध्ये केलेली आहे. परंतु आज देखील मी थोडक्यामध्ये वाढदिवसानिमित्ताने तिच्या काही गोष्टी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण तिच्याद्वारे म्हणजे स्मिताच्या द्वारे एक विशेष संदेश देखील ऐकणार आहोत. परंतु त्या अगोदर दुनिया के रैन बसेरे में पता नहीं कितने दिन रहना है. दुनिया के रैन बसेरे में पता नहीं कितने दिन रहना है. जीत लो सबके दिलों को, बस यही जीवन का कहना है. जीत लो सबके दिलों को, बस यही जीवन का कहना है. खरोखर लोकांचे अंतकर्ण जिंकणे, लोकांच्या मनावर राज्य करणे या विचाराने झपाटलेली स्मिता आज 51वा वाढदिवस साजरा करत आहे. आणि प्रभूमध्ये तिच्या वाढदिवसाची तिला खूप शुभेच्छा. जीवन प्रवासाच्या प्रत्येक वळणावर तिने जे अतोनात श्रम केले आणि आपुलकीने स्मिताने एक आपलं वेगळं जग उभारले.
आपली दांडगी इच्छाशक्ती, आत्मविश्वास व परमेश्वरावर असलेल्या अपार श्रद्धे व निष्कलंक प्रेमळ स्वभावाच्या द्वारे तिने नातेसंबंध जपत एक जग, एक म्हणूया की ग्रुप उभारलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याचप्रमाणे फेसबुक जे आधुनिक मीडिया आहे, मास मीडिया आहे, त्याचा तिने उत्तम असा उपयोग करत जवळजवळ 9 ते 10 ग्रुप याची फाउंडर ती होती आणि अनेक नव्हे तर हजारो लोकांना, संगीत प्रेमी असो की शेरो शायरी ग्रुप असो, खाना खजानाचा ग्रुप असो, आरोग्यधाम असो, अशा विविध विषयांवर लोकांना एकमत केलं. त्यांच्यासाठी एक डायस किंवा आपण म्हणू की स्टेज उभारलेले आणि तिथे लोक एकत्र येऊन एकमेकांचे विचार शेअर करत होते आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मिता सतत तत्पर असते. आणि हे मोठ्या जो कार्याचा आवाका आहे तो कशा प्रकारे करत होता हा प्रश्न अनेकांना आज देखील पडतो. परंतु तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे तिने अनेक मित्र मैत्रिणी जोडले, नातलगांना जोडलेलं आहे, प्रियजनांना जोडलेलं आहे आणि अनेक लोकांसाठी तिने उत्तम असं वेगळ्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. सेंट हिलला स्कूल पंचावत पुणे येथे आहे आणि या शाळेमध्ये ती 21 वर्ष शिक्षिका, हायस्कूल शिक्षिका म्हणून कार्यरत होती. MA BEd MA मध्ये स्पेशल इंग्लिश होता आणि या विषयाच्या द्वारे ती 10वीची क्लास टीचर देखील अनेक वर्ष होती आणि हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषेवर तिचं उत्तम असं प्रभुत्व होतं आणि तिचं वक्तृत्व कला याबद्दल काही आपल्याला माहितीच आहे. आणि तिने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम असं कार्य केलेलं, विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये ती अतिशय लोकप्रिय आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय अशी शिक्षिका होती. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर विविध मंडळांमध्ये जाऊन तिने संदेश दिलेले उत्तम संदेश वाहिका होती. आणि विशेष करून या लॉकडाऊनच्या समयामध्ये 1.5-2 वर्षामध्ये तिने या घरामधून म्हणजे आम्ही जो संदेश दिला किंवा चर्च मधून संदेश दिला, प्रत्येक चर्चच्या ऍक्टिव्हिटी मध्ये तिचा नियमित सहभाग होता. त्याचप्रमाणे ओजस नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असते आणि आज देखील आहे आणि त्यांनी देखील गीते सादर केले. आपल्या मुलगी म्हणजेच सुरभी जी BCS मध्ये आणि BBA CA ही अंतिम वर्षी आहे, ओजस हा 12th मध्ये आहे आणि अशा प्रकारे या लेकरांना देखील त्यांनी पुढे सेवेसाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ती मीडियामध्ये लोकप्रसिद्ध टीव्हीवर त्यांनी अनेकदा प्रोग्राम दिलेले आहे, रेडिओवर तिने अनेक कार्यक्रम आणि प्रवचन आणि भाषण सादर केलेले आहे. ती उत्तम लेखिका होती आणि उत्तम कवयित्री देखील होती आणि कविता तिने लिहिलेल्या आहे. त्याचा मोठा संग्रह माझ्याकडे आज देखील आहे, त्याचं प्रकाशन आम्ही लवकरच करू. त्याचप्रमाणे अनेक मासिकांमध्ये, त्याचप्रमाणे अनेक न्यूजपेपरमध्ये, वृत्तपत्रांमध्ये तिने उत्तम असं लेखन कार्य, लघुकथा, लेख या कविता सादर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे उत्तम अभिनेत्री देखील ती होती, उत्तम नाट्य निर्देशिका देखील होते आणि शाळेला अनेक अवॉर्ड, मुलींना अनेक अवॉर्ड तिने मिळवून गेलेले आणि उत्तम नाट्य निर्देशिका अवॉर्ड देखील जिल्हा परिषदेच्या वतीने तिला मिळालेला आहे. आणि त्याचीच प्रचिती म्हणजेच की मी एक लक्ष्मीबाई टिळक हा एक पात्री प्रयोग जो लक्ष्मीबाई टिळकांच्याबद्दल होता, नारायण वामन टिळकांची पत्नी, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पात्री प्रयोग गाजलेला आहे आणि आपण देखील कदाचित त्याचा व्हिडिओ बघितला असेल. आणि अशा प्रकारे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली छाप सोडणारी अशी स्त्री होती. ख्रिस्ती मंडळी चर्च मध्ये रेव्हरंड सुधीर चव्हाण, मी माझी पत्नी म्हणून, ती पाळकीनबाई म्हणून माझ्या सेवेमध्ये ती नेहमी हातभार लावत असे, खांद्याला खांद्या लावून माझ्या सेवेमध्ये ती नेहमी तत्पर असते. घरोघरी भेट देणं, मंडळीमध्ये सेवा कार्य करणे, संदेश देणं, प्रार्थना करणं यासाठी ती नियमित तत्पर अशी होती. ती मंडळींच्या सेवेमध्ये ती विश्वासू, प्रार्थनामय व सक्रिय अशी होती आणि त्यामुळे मंडळीमध्ये ती अतिशय लोकप्रिय होती. त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाजामध्ये आपल्या कार्याच्या द्वारे ख्रिस्ती लोकांमध्येच नव्हे तर ख्रिस्ती तर लोकांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होती. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आहे ते आज आमच्यापासून हिरावून घेतलं गेलेलं आहे किंवा आमच्यापासून दूर गेलेलं आहे.
तरी देखील आपण परमेश्वराला गौरव देऊया. कल्पकता लाभलेली स्मिता लेखनात तिचे राहणीमान किंवा स्टेटस आपण नेहमी बघत असाल, त्यामध्ये असो किचन रेसिपीचे व्हिडिओ ते देखील नियमित येत असेल. भ्रमंती विविध ठिकाणी जाऊन व्हिडिओ तयार करून लोकांना त्याबद्दल माहिती देणं, त्याचप्रमाणे गीत संगीत उत्तम असे गीत सादर करत असत, संगीताचं अँकरिंग करत असते, संगीत कार्यक्रमाचं. आणि अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि ती नुसती स्वतःच नव्हे तर इतरांना देखील प्रोत्साहन देणारी अशी होती. आज जरी ती जगाचा निरोप घेऊन गेलेली आहे, परंतु ज्या प्रकारे योग म्हणतो की ज्याने दिलं त्याने नेलं, धन्य त्याचे नाव. आणि आम्ही निश्चितच प्रभूला धन्यवाद देतो की अशी स्त्री, अशी सेविका त्याने आम्हामध्ये ठेवली आणि आम्हाला निश्चितच त्याद्वारे विपुल आशीर्वाद दिलेला आहे. स्वतःचे दुःख विसरून इतरांना आनंद देणारी स्मित जरी हरवली तरी ख्रिस्ताच्या चिरशांती ती सुरक्षित आहे असा आमचा विश्वास आहे. शेवटी एक छोटीशी कविता. आसमां के तारे पूछते हैं क्या तुम्हें आज भी इंतजार है उनके लौट आने का. आसमां के तारे पूछते हैं क्या तुम्हें आज भी इंतजार है उनके लौट के आने का. ये दिल मुस्कुराकर यह कहता है, ये दिल मुस्कुराकर ये कहता है, मुझे तो अब तक यकीन नहीं उनके चले जाने का. मुझे तो अब तक यकीन नहीं उनके चले जाने का. यस, आज देखील आम्हाला असं वाटतं की ते आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे तर आज शक्य झालं की तिच्या व्हिडिओच्या द्वारे संदेश देखील आपण ऐकू शकतो आणि ते आपल्या घरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये सदोदित आपली छाप सोडून आपल्याला प्रिय असणार हा आमचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आता प्रथम सुरभी एक गीत सादर कराल आणि त्यानंतर आपण विशेष संदेश ऐकणार आहोत. कोरोनामध्ये तर आपल्या मनामध्ये भीती आहे, दडपण आहे, निराशा आहे, तर निश्चितच प्रभू संदेशाच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे आपला ताबा घेणार आहे. हा संदेश स्मिता ज्या आजामामध्ये नसली तरी देखील आत्म्याच्या कर्वे या रेकॉर्डिंगच्या द्वारे आपली भेट घेणार आहे आणि आपल्याला हे सांगणार आहे की घाबरू नका, भिवू नका, परमेश्वर म्हणतो मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे येणारे दिवस जरी कठीण असले किंवा आताचा समय जरी कठीण असला, परंतु प्रभू जर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला भिण्याचं कारण नाही. तर आपण जाऊया या संदेशाकडे आणि या विशेष गीताकडे. स्मिताला परत एक वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. प्रभू तिला सुरक्षित, आनंदी आणि हर्षित आणि शांती प्रदान करत आहे, त्याला धन्यवाद असो. शरणपतीत मी तुझला रे, क्षणोक्षणी मी पापे करीतो, क्षणोक्षणी मी पापे करीतो, मन हे माझं कळेना रे, मन हे माझं कळेना रे, काय करू हा जीव तग मागतो, काय करू हा जीव तग मागतो, तव पदी नाही रोजला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरणपतीत मी तुझला रे, शरणपतीत मी तुझला रे, सुभावनीची कुभावनीची, सुभावनीची कुभावनीची, हृदय झटपट होता रे, हृदय झटपट होता रे, कुभावनीची
शरण पतित मी तुझला रे. आमच्या प्रभू ख्रिस्ता कडून मी, आमच्या प्रभू ख्रिस्ता कडून मी स्तुती करीतो देवाची हो, स्तुती करीतो देवाची हो. स्वतः मला प्रभू सेवा वडे, स्वतः मला प्रभू सेवा वडे. पण हा देहच कुजला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू. शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. थँक्यू. प्रेस लॉर्ड. सुंदरशा गीताबद्दल परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. अतिशय सुंदर आशयाचं असं हे गीत. आता आणखीन एक गीत, ख्रिस्त सहवास. खर तर हा अभंग आहे, नारायण वामन टिळक रचित. परंतु दीपक मगासरे सरांचं हे अतिशय आवडतं असं गीत किंवा अतिशय आवडतं असा हा अभंग. नेहमी कुठेही कार्यक्रम असो, मगासरे सर आधी हे गाणं गायचेच आणि त्यामुळं मला ते गाणं अतिशय आवडतं. खरं तर मी हे गाणं शिकले नाही किंवा नव्हते, पण माझ्या मुलीला शिकवताना मी एकदा दोनदाच ते ऐकलेलं होतं, त्यामुळं काही चुकल्यास क्षमा असावी. पण मी गाण्याचा नक्कीच प्रयत्न करते की या गीताद्वारे, या अभंगाद्वारे त्यांना नम्र भावपूर्ण आदरांजली. उपासना संगीतातील गीत क्रमांक 286, ख्रिस्त सहवास, नारायण वामन टिळक. अभंग आहे. तुझा सेवा सांगणारा, तुझा करुणी घेणारा, तुझा सेवा सांगणारा, तुझा करुणी घेणारा. मन राहो आज्ञा कीत सारे सारे आने यात, तुझा सेवा सांगणारा, तुझा करुणी घेणारा. मन राहो आज्ञा कीत सारे सारे आने यात. जीवा तुझा नीती ध्यास, मुखी प्रार्थनेचा घोष. जीवा तुझा नीती ध्यास, मुखी प्रार्थनेचा घोष. तुझ्या पायी दृष्टी जडो, पुढे पावले पडो. तुझा सेवा सांगणारा, तुझा करुणी घेणारा. मन आज्ञा कीत सारे
आमेन. तूच सेवा सांगणारा, तूच करोनी घेणारा. खरंच आहे, अतिशय सुंदर असा हा अभंग नारायण मामन टिळकांनी लिहिलेला, की तोच आपल्याला ही सेवा देतो आणि तोच आपल्याद्वारे सेवा करून घेतो. खरंच आहे की मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा मला असं वचन सांगण्याची संधी मिळायची तेव्हा मला थोडासा संकोच वाटायचा. मी म्हणायचे नाही, मी नाही संदेश देऊ शकत. मी जरी शिक्षिका असले, शाळेत शिकवणं वेगळं आणि पवित्र शास्त्रातून, पवित्र वचनातून बोलणं वेगळं. आणि मी घाबरायचे. मी माझ्या मिस्टरांना म्हणायचे, मी काय BTH नाहीये तुमच्यासारखी MDU नाहीये. पण ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि मला म्हणायचे, बघ, परमेश्वर ही सेवा देत असतो, ही तुझी इच्छा नाही, मानवाची इच्छा नाही. आणि खरोखर परमेश्वर आपल्याला ही संधी देत असतो. आज ही माझी इच्छा नाही किंवा रेव्हरंड राठोड यांची इच्छा नाही, पण परमेश्वराने मला ही संधी दिलेली आहे आणि परमेश्वराने खरोखर या संधीबद्दल मी परमेश्वराचे मनापासून पुन्हा एक वार उपकार मानते. तर आता आपण वचनाकडे वळूया आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आहे तो आहे स्तोत्र 91. आता ही स्तोत्र 91 म्हणजे आपल्या सगळ्यांचाच परिचयाचं असं हे स्तोत्र आहे. परिचयाचं म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणेल आवडणारं असं स्तोत्र आहे. कारण की जेव्हा आम्ही हे स्तोत्र वाचतो तेव्हा आम्हाला एक मोठा धीर मिळत असतो. बघा, या स्तोत्राचं हेडिंग जे आहे, सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. दावीद राजा जेव्हा युद्धाला निघालेला होता तेव्हाच हे स्तोत्र आहे. परमेश्वराकडून त्यानं सहाय्य मागितलेलं होतं. तर याचं वाचन मी करते. स्तोत्र संहिता अध्याय 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अनिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आमेन. अतिशय सुंदर असं हे स्तोत्र आहे. आणि आज आपण बघतो की संपूर्ण जग, संपूर्ण देश आणि आम्ही
या महाभयंकर महामारी किंवा कोविड-19 ला आम्ही तोंड देत आहोत. तर मला आज तुम्हाला हेच सांगायचे आहे की कोविड-19 वर जर तुम्हाला मात करायची आहे तर डेव्हिड 91 वाचा. पहा, मी पुन्हा म्हणते, कोविड-19 ची जर तुम्हाला भीती वाटत असेल, कोविड-19 वर तुम्हाला मात करायची असेल, तर तुम्ही डेव्हिड 91 दाविदाचं 91 स्तोत्र वाचा. खरोखर नुसतंच वाचू नका, विश्वासाने वाचा. खरंच हेडिंगच कारण त्याचं आहे, सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. हे जे स्तोत्र आहे दाविदाचं युद्धाला जाण्याआधीचं स्तोत्र आहे. आजही आपलं युद्ध सध्या कोविड-19 बरोबर आपलं हे युद्ध चालू आहे. जगणं आणि मरणं असं हे युद्ध चाललेलं आहे. परंतु परमेश्वरानं दाविदाला जी अभिवचनं दिली होती, तीच अभिवचनं आज देखील तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. सो इफ यू वॉन्ट विक्ट्री ऑन कोविड-19, काय केलं पाहिजे? रीड डेव्हिड 91, दाविदाचं 91 स्तोत्र तुम्ही वाचा. आणि आणखीन एक वचन तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे हे युद्ध आहे ते रक्त मांसाबरोबर नाही, तर येस, आकाशातील दुरात्म्या समूहाबरोबर आपलं हे युद्ध आहे. आता युद्ध जे आपण म्हणतो ते जुन्या करारात आणि नव्या करारात दोन्ही ठिकाणी आपण बघतोय. पण या दोन्ही युद्धांमध्ये फरक आहे. एक युद्ध जे जुन्या करारातलं आपण बघतो की स्वतः परमेश्वर, स्वतः देव इस्रायलांच्या बाजूने लढत होता आणि त्याच्या शत्रूंवर त्यांना विजय सुद्धा मिळवून देत होता. पण कधी कधी जर इस्रायल लोक त्यांच्याकडून काही चूक झाली तर परमेश्वर शत्रूंना देखील त्यांच्यावर विजय प्राप्त करून देत असत. आणि जेव्हा हे इस्रायल लोक परमेश्वराला शरण यायचे तेव्हा मात्र परमेश्वर त्यांना पुन्हा विजय प्राप्त करून देत असत. खरंच स्तोत्र जेव्हा आपण हे वाचतो की दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मळी, खरंच या सगळ्यांची तुला भीती वाटणार नाही. दुसरे इतिहास आणि त्याचा 20वा अध्याय 1 ते 3, 12 ते 20 आणि 22 ते 24 ही काही वचनं मी या वेळेला वाचून दाखवते. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 1 ते 3 ही वचनं आपण बघूयात. यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या बरोबर मौल्यातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हसोन तामार उर्फ एन गेदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमाविले. त्यानंतर आपण पुढे बघतोय 12 ते 20. बघा, सुरुवातीला इथे यहोशाफाट त्याला सुद्धा धाक पडला की आता हे लोक आपल्यावर स्वारी करून आलेले आहेत आणि म्हणून तो काय केला, त्याने परमेश्वराला शरण गेला आणि सर्वांनी उपास करावे असं फरमान त्याने काढलेले. आणि पुढे आपण 12 ते 20 यामध्ये बघतो, हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण
आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हा सुचत नाही. पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. तेव्हा सर्व यहुदी आपले मुले बाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखरिया बिन बनाया बिन यईएल मत्ते लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हा सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण हे युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करावयाचा पहाते सिस घाट चढून येत आहे. यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा, घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि 22 ते 24 मध्ये आपण पुढे वाचतो, ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मवाबी व सैर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सैर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्याचवर उठले. खरोखर परमेश्वर इथे आपल्याला दाखवतोय की यहोशाफाटास परमेश्वराने या युद्धात कशा प्रकारे सहाय्य केले आहे. की परमेश्वर त्यांना काय म्हणतो, घाबरू नका, हे युद्ध तुमचे नव्हे, त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. खरंच तोच परमेश्वर जो ही अभिवचन, ही वचन देणारा परमेश्वर जो युगानुयुग सारखा आहे, तो जो यहोशाफाटा बरोबर होता, दाविदा बरोबर होता युद्धामध्ये, तोच परमेश्वर आज आमच्या सोबत देखील आहे. युद्ध म्हटलं की जय पराजयाला, मृत्यू सुद्धा आमच्याही जीवनात रोज नवीन युद्ध चालूच असतं. पण परमेश्वराने आपल्या संरक्षणाकरिता त्याचे दूत नेमले आहे आणि ते दूत आमचे सदा सर्व काळ रक्षण करत असतात. आणि नव्या करारामध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे, शत्रूंवर देखील प्रेम करा. आता इथे आपण पाहिलं की त्याचे दूत आपलं रक्षण करत असतात. आणि खरंच एकदा मी असा संदेश ऐकत होते दौंडचे पास्टर रिचर्ड जॉन यांचा, आणि ते संदेशात बऱ्याच खूप हसवतात देखील. तेव्हा त्यांनी सांगितलं की काही लोकांची प्रार्थना म्हणे मी ऐकतो की रात्रीच्या वेळी प्रार्थना करतात आणि हे परमेश्वरा, आमच्या उशा पायथ्याला तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेव. म्हणे अशी प्रार्थना करतात की ह्यांना एकदम झेड सुरक्षा पाहिजे असते. ही झेड सुरक्षा कोणाला मिळते, केव्हा मिळते हे आपल्यालाही माहिती. मग जर आम्हाला अशी सुरक्षा पाहिजे असेल परमेश्वराकडून, तर आमचं जीवन हे कसं असायला पाहिजे. परमेश्वराचं जर आपल्याला संरक्षण पाहिजे तर आम्ही तेवढे प्रार्थनाशील असायलाच पाहिजे, त्याच्या वचनात चालणारे असावेत आणि खरोखर विश्वासात दृढ आणि खंबीरच राहायला पाहिजे. घातक बरीपासून तो आमचा बचाव करतो. गणना याचा 16वा अध्याय आणि 41 ते 48, गणना याचा 16वा अध्याय आणि 41 ते 48 या वचनांमध्ये आपण बघूया की मोशे व अहरोनाची मध्यस्थी.
दुसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकले आहे. मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शन मंडपाकडे नजर टाकली. तो त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रकट झाले आहे असे त्यांना दिसले. हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शन मंडपासमोर गेले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो. हे ऐकून ते पालथे पडले. मग मोशे अहरोनाला म्हणाले, धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून त्वरेने ते मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला. लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले. मृत आणि जिवंत यांच्यामध्ये तो उभा राहिला. तेव्हा ती साथ थांबली. खरच मोशे व अहरोन यांची मध्यस्थी येथे आपण बघत आहोत की या लोकांचा घातक मरीपासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केलेली आहे आणि त्यामुळे त्या मरीची साथ थांबली गेली. आज आम्ही देखील या मोशे आणि अहरोनासारखी प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना करायला पाहिजे. तरच आज ही कोरोना सारखी मरीची जी साथ आहे ती थांबणार आहे. पण यासाठी मोशे अहरोनाची गरज आहे. एक गाणं आपण नेहमीच गातो, ऐकतो, परमपिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. त्यातलं जे कडवं आहे ते मला खूप आवडतं. घोंसले को बार बार तोड़ कर उसने चाहा किसी के हम उसे उड़ना उसे. घोंसले को बार बार तोड़ कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे. परों पर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट न लगे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. खरंच हे जे सुंदरचं गीत आहे यामध्ये बघतो आपण, घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उससे. खरंच गरुड पक्षी जेव्हा पिलांना उडता यावं म्हणून घरटं तोडते, पिलांना खाली पडू देते. का पडू देते? तर त्या पक्षीची आईची इच्छा असते की या पिलांना उडता यायला पाहिजे, त्यांच्या पंखामध्ये बळ यायला पाहिजे, गरुड झेप त्यांना घेता यायला पाहिजे. आणि वरून तिचं बारीक लक्ष असतं की ही पिलं काय करतायत. काही पिलं उडतात, काही पिलांना उडता येत नाही. मग पुन्हा ती त्या पक्ष्यांना, त्या पिलांना त्या घरटात आणते. अगदी त्याच प्रकारे परमेश्वर देखील आम्हाला तसाच सांभाळत असतो. परमेश्वर देखील वरून आमच्याकडे लक्ष त्याचं असतं. आम्हाला पडू देतो काही वेळेला तो. आम्हाला वाईट वाटतं, का परमेश्वराने असं केलं, का माझ्या जीवनात असं घडलं, का मला हे दुःख. पण परमेश्वराची नजर आमच्यावर सतत असते, सतत असते. आणि परमेश्वराची इच्छा असते ह्यांच्या पंखात बळ यायलाच पाहिजे, कारण की आम्ही परमेश्वराच्या पवित्र पंखाखाली सुरक्षित असेच असतो. आता आपण आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ घेतलेला आहे स्तोत्र 91,
यामध्ये बघतोय आपण की दावीद राजा युद्धाला जाण्याच्या आधीच हे स्तोत्र आहे आणि सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. यामध्ये बघा प्रॉमिसेस ऑफ गॉड आपल्याला दिसून येत आहेत, अभिवचन दिसत आहेत. पहिलं अभिवचन काय आहे बघा, आय विल प्रोटेक्ट हिम. आय विल प्रोटेक्ट हिम. मी त्याचा रक्षण करता होईल, मी त्याचा रक्षण करता आहे. आय विल आन्सर हिम. मी त्याला उत्तर देईन. तो माझ्याकडे मागेल, मी त्याला उत्तर देईन. अँड थर्ड वन इज आय विल बी विथ हिम इन ट्रबल. आय विल बी विथ हिम इन ट्रबल. संकटात, अडीअडचणीत मी त्याच्या समवेत असेल, मी त्याच्या सोबत असेल. मग तोच परमेश्वर, तीच अभिवचन आम्हाला सुद्धा आजही देत आहे. फक्त आमचा तसा दाविदासारखा विश्वास असायला पाहिजे. परमेश्वर आपल्याला दोन प्रकारे सोडवतो. एक संकटापासून सोडवतो आणि दुसरं संकट आल्यावर सोडवतो. आता ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या मी पुन्हा एक्सप्लेन करणारच आहे पुढे, की संकटापासून सोडवतो आणि दुसरं संकट आल्यावर सोडवतो. दोन्ही मधला फरक मी एक्सप्लेन करतेच आहे. आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये परमेश्वर म्हणतो की तो आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे तो आपली परीक्षा घेत नाही. प्रत्येक संकटातून आपण मनुष्य काही ना काही शिकत असतो. दानिएल बघा, सिंहाच्या गुहेत त्याला टाकलं परमेश्वराने, पण त्या सिंहाच्या गुहेतून त्याला पुन्हा बाहेर सुरक्षित असं काढलेलं. शद्रक, मेशक, अबेदनगो यांचं उदाहरण आपण बघतो की त्यांना सुद्धा त्या अग्नीमध्ये परमेश्वराने जाऊ दिलं, परंतु त्यांना सुद्धा अगदी सुरक्षित असं बाहेर काढलेलं आहे. स्तोत्र 91:3 मध्ये आपण आत्ताच वाचलं, तो आम्हाला पारध्याच्या पाशापासून सोडवतो. एकीकडे बघतो आपण साधी शिंक जरी आले तरी आपण आता सध्या बापरे कोरोना तर नाही, भीती वाटते. एक मनामध्ये दहशत, भीतीचं वातावरण, टेन्शन आणि सध्या तर टेन्शन हा शब्द खूप प्रचलित झालेला आहे. अगदी अलीकडची गोष्ट घ्या, बॉलिवूड स्टार सुशांत सिंह, की बघा एवढा तरुण हँडसम हा हिरो, पण त्यानं आत्महत्या केली आणि सगळीकडे अगदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत होती. का केलं त्याने असं? एकाकी पण असं म्हणत होते, तो एकटाच राहत होता, त्याची फॅमिली बिहारमध्ये होती. आणि मग व्हॉट्सअपवर मी एक या संदर्भात एक पोस्ट वाचली, कम ऑन स्पीक, बोलत रहा, मित्रांशी, घरातल्यांशी मोकळेपणाने बोलत राहा, जे काही मनामध्ये आहे ते बोलत राहा. सुशांतच्या वाटेला आलं ते एकाकी पण. असं काय झालं होतं? काय तुटला होता तो आतून? तर आज तरुण तरुणींना मी हेच सांगू इच्छिते, कोणी असू देत, प्रत्येकालाच, की मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या मेंटल हेल्थकडे, आपल्या शरीराकडे, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या आणि परमेश्वरावर भिस्त ठेवून राहा. डोंट वेस्ट युअर प्रेशियस लाईफ. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा मित्रमैत्रिणींशी बोलाच, घरातल्या सदस्यांशी बोलाच, पण सर्वप्रथम परमेश्वराबरोबर बोला, कारण की तोच सर्व अरिष्टांपासून आपल्याला सोडवतो. जीवन आहे, संकट येणारच, टेन्शन, डिप्रेशन, खिन्नता, पण त्यावर उपाय हा आत्महत्या करणं किंवा व्यसनाधीनता, काहीतरी व्यसनात घडून जाणं, हा त्याच्यावर उपाय नाहीये. कारण परमेश्वर म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, जग देते तशी शांती मी तुम्हाला देणार नाही. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. किती सुंदर वचन आहेत, किती सुंदर अभिवचन त्याने आम्हाला दिलेली आहे. जग देतं तशी शांती मी तुम्हाला देणार नाही. खरंच
त्या सर्व समर्थाच्या पंखाखाली आम्हाला आश्रय आहे. आपल्या देवदूतांना त्याने आज्ञा दिलेली आहे आमचं रक्षण करण्याविषयीच. आम्ही का चिंतेत राहतो, का चिंताग्रस्त होतो, का निराशेत आम्ही राहतो? उपासना संगीतातलं आणखीन एक गीत आहे, गीत क्रमांक 304. भय काय तयारे प्रभू ज्याचा रे, सर्व विसरली प्रभूमय झाली. ज्याचा प्रभू येशू आहे त्याला भीती भय कसली. परमेश्वर म्हणतो, तो माझा धावा करीन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ असेन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. खरंच तोच परमेश्वर जो युगानुयुग सारखा आहे, तो आज आपली आशा या संकट रूपी सिंहापासून आमची सुटका करणारा तो परमेश्वर आहे. निराशेच्या अग्नीपासून देखील सुटका करणार नाही काय? निश्चितच करणार आहे. पण यासाठी आमचा काय पाहिजे? विश्वास. विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास जरी असेल तरी आम्ही अशक्य गोष्टी शक्य तो परमेश्वर करू शकतो. मार्था आणि मरिया यांची देखील कथा आपल्या सगळ्यांना माहितीये की त्यांचा भाऊ लाजारस 3 दिवस झाले होते त्याचा मृत्यू होऊन. पण जेव्हा येशू तेथे आला तेव्हा ती बहीण अगदी आशेने येशूकडे गेलेली आहे आणि म्हणते, प्रभूजी प्रभूजी तुम्ही येथे असता तर आमचा भाऊ मेला नसता. येशूला तेव्हा वाईट वाटलेलं आहे की का तो रडला येशू त्यावेळेला. पण केवळ लाजारसावर प्रेम होतं म्हणून नाही, प्रेम होतच, परंतु अविश्वास पाहून येशू खिन्न झाला, रडला. आणि पुढे बघतो आपण येशूने तिथे चमत्कार केलेला आहे आणि येशू मृत लाजाराला जिवंत करतो. तर यावरून आपल्याला एकच दिसतं की विश्वास आमच्यामध्ये खरंच असा विश्वास असायलाच हवा की परमेश्वर असंभव को संभव करने वाला परमेश्वर है. आज आपल्या समस्या कितीही मोठ्या असू द्या, या देवाजवळ या, त्याला सांगा, त्याच्याकडे मन मोकळं करा. निश्चितच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. कारण तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. तो जीवनी भाकर आहे, जीवनी पाणी आहे. त्याचं तुम्ही सेवन केल्यास तुम्हाला तहान लागणार नाही. आध्यात्मिक रीतीने त्या मान्याने तो तुमची भूक आणि तहान भागवणारा परमेश्वर आहे. फक्त विश्वास ठेवा. तर तरुण पिढीने नैराश्येत, निराशेत, दुःखात, वैफल्यग्रस्तेत कधीही दुःखात स्वतःला लोटून देऊ नका. तर संवाद साधा. कोणाबरोबर? परमेश्वराबरोबर. त्याचा हात घट्ट धरा. जसं कोंबडी आपल्या पिल्लांना त्या पंखाखाली सुरक्षित ठेवते, सगळ्यांना माहितीये. की ती खाली बघत असते. छोटी छोटी ती पिल्लं असतात. एखादं पिल्लू लांब जातं, काही पिल्लं तिच्या अवतीभोवती तिथे दाणे टिपत असतात. तिचं लक्ष त्या पिल्लांकडे देखील असतं आणि वरती आकाशाकडे देखील असतं की एखादी घार येते का आणि माझ्या पिल्लांना घेतीये का. पण घार जर येत असलेली पाहिली की ती पिल्लं लगेच एकवटतात तिच्या पंखाखाली आणि ती त्यांना सुरक्षित असं ठेवते. पण एखादा पिल्लू जे थोडस अघाव असतं ते त्या आईपासून दूर जातं आणि मग
त्या घारीचा शिकार ते होतं. तसंच परमेश्वर देखील या कोंबडीसारखंच आम्हाला त्याच्या पवित्र पंखाखाली आश्रय देत आहे. पण आम्हीच त्याची मुलं. तो देखील आमच्यावर नजर ठेवूनच असतो की सैतान रूपी घार माझ्या या पिल्लावर हल्ला करत नाही ना, त्याला पकडण्याचा प्रयत्न करत नाही ना. हो, पण कधी कधी आम्हीच परमेश्वराचा हात सोडून लांब भरकटतो आणि मग आम्हाला चिंता, दुःख, निराशा याचा सामना करावा लागतो. मार्क याचा 4 अध्याय आणि 35 ते 41, आता वेळेअभावी मी ही सगळी वचनं वाचत नाही, पण यामध्ये आपण बघतो की एका मछव्यामध्ये शिष्य आणि येशू होते. त्यावेळेला वादळ आलं, शिष्य घाबरले, पण येशूने काय केलेलं आहे? वादळाला धमकावलेलं आहे, वादळाला शांत केलेलं आहे. मग आपल्याही जीवनात असे कितीही काळे ढग येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है. यस, तो आमचे रक्षण करणारा परमेश्वर आहे. आणि खरंच सैनिकांनो, धैर्य धरा, संकटांचा सामना करा, कारण जीवनात कितीही वादळ येऊ द्या, येशू वादळ शांत करणारा आहे. हा विश्वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये निश्चितच असायला हवा. शोक करणारा योग विचारतो. योगाची देखील आता हे सगळं डिटेल मला काही घेता येणार नाही, पण शोक करणारा योग, किती संकट आले त्याचं तर सगळं गेलं, पण विश्वासात तो शेवटपर्यंत दृढ आणि परमेश्वरावर अगाध असा त्याचा विश्वास होता. शोक करणारा योग विचारतो, अंड्याच्या पांढऱ्या बलकाला रुची असते काय? योग 6 अध्याय 6 वचन, की अंड्याच्या पांढऱ्या बलकाला रुची असते काय? नाही, ते चविष्ट नसते, परंतु पौष्टिक असते. जीवनातील परीक्षा आमच्या विश्वासाचे मोजमाप करतात. जेव्हा आम्ही समस्यांमध्ये सापडतो तेव्हा आम्ही आरोळी मारतो. मग देव आम्हाला विचारतो, तुझा विश्वास कुठे आहे? यातनेच्या अत्युच्च क्षणी योग विजयाने म्हणतो, त्याने मला ठार मारले तरी मी त्याची आस धरली. किती हा विश्वास! बघा माझ्या प्रियांनो, किती विश्वास आहे योबाचा. सगळं काही गेलेलं होतं, तरी तो काय म्हणतो? त्याने दिले, त्याने नेले, धन्य त्याचे नाव. खरंच आहे, हे जे काही आपण मिळवतोय हे आपलं नाहीच आहे, हे त्यानं दिलेलं आहे. हा श्वास त्याने आमच्यामध्ये राखलेला आहे, आपलं काहीच नाहीये, सगळं इथेच सोडून जायचं आहे. माझं 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 माझा पैसा, माझा फ्लॅट, माझं हे माझं ते किती दिवस करणार? सगळं इथेच सोडायचंय. आणि मग योग अशा ह्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील 13व्या अध्यायात 15व्या वचनात तो म्हणतो, त्याने मला ठार मारले तरी मी त्याची आस धरली. आपणासही परीक्षा व मोह, कष्ट, संकट येऊ दे, योगासारखा विश्वास आमच्यामध्ये असायलाच हवा की परमेश्वर आम्हाला मुक्त करतो. मी पुन्हा एकदा सांगते, परमेश्वर आपल्याला 2 प्रकारे मुक्त करतो. एक संकटापासून आणि दुसरं संकट आल्यावर देखील तो आम्हाला मुक्त करत असतो. की दानिएलाला सुद्धा सिंहाच्या गुहेत जाण्यापासून परमेश्वराने सोडवलं असतंच, पण जाऊ दिलं दानिएलाला. आणि नंतर दानिएलाला म्हणजे त्याची सुटका देखील केलेली, कारण की दानिएलाने काय केलेलं आहे? राजाची म्हणजे दारियावेश राजाचा जो आदेश होता तो आदेश त्याने मानला नाही. राजाची आज्ञा मोडली, सिंहाच्या गुहेत गेला, पण परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि तरी तशा परिस्थितीत देखील तो उपासनाच करत होता. यावेळेला मी एक साक्ष देऊ इच्छिते की माझा भाऊ आता 15 दिवसांपूर्वी शुक्रवारचा दिवस होता, उपास होता
आणि उपास सोडल्यानंतर जेवण झाल्यानंतर रात्री त्याला खूप बेचैन झाला, तो घाम आला, ऍसिडिटी, सिव्हिअर ऍसिडिटी. आणि रात्री 11-11:30ला फोन आला, माझे मिस्टर धावत गेले तिथे आणि त्याला त्रास होत होता, पण तो काही तयार नव्हता, कारण हा कोरोनाचा काळ आहे आणि त्याचं म्हणणं असं की नाही नाही मी नाही जाणार दवाखान्यामध्ये, आता मला ते घाम येतोय हे म्हणून लगेच कोविड वॉर्डला टाकतील, पण नाही नाही मला तसं काहीच नाहीये, मी जाणार नाही. आणि हे रात्री तिथे त्यांनी प्रार्थना केली. थोडस मग 2-2:30 वाजता हे पुन्हा घरी आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टर दुराईराजकडे नेण्यात आलं. तिथे सुद्धा त्याचं बीपी नॉर्मल होतं, ECG नॉर्मल होता विशेष म्हणजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कुठली एक सुद्धा गोळी नाही. जिमला जाणारा, रोज वॉकिंगला जाणारा, आणि अशाला काय होऊ शकतं का, हे पूर्ण प्रश्नचिन्हच होता आम्हा सगळ्यांपुढेच. आणि डॉक्टर दुराईराजकडे नेल्यानंतर त्यांनी पण पाहिलं, तपासलं, म्हणे मला तर असं काही वाटत नाही. त्यांनी सध्या ऍसिडिटीच्या, गॅसेटच्या गोळ्या दिल्या, पण काही ब्लड टेस्ट त्याच्या केल्या आणि ते घरी आले. पण संध्याकाळी मात्र दुराईराज डॉक्टरांनी स्वतः फोन केला आणि सांगितलं की नाही, तुमचे रिपोर्ट बरोबर नाही आहेत, कोलेस्टेरॉल वगैरे हे थोडेसे रिपोर्ट्स बरोबर नाही, तर ताबडतोब तुम्ही ऍडमिट व्हा. तेव्हाही तो तयार नव्हता, पण पुन्हा त्याला सगळ्यांनी समजवलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. अँजिओग्राफी केल्यानंतर 2 ब्लॉक आढळले आणि मग तेव्हा त्याचाही विश्वास बसेना आमचे की ज्याचा जो एक्सरसाइज करणारा, सगळं व्यवस्थित, कधीच आजारी नाही, पण असं संकट आलं. अँजिओग्राफी केल्यानंतर डिस्चार्ज घेऊन घरी आला आणि मग सेकंड ओपिनियन म्हणून पुन्हा रुबी हॉलला डॉक्टर हिरेमठांकडे त्याला नेण्यात आलं आणि मग तिथे डॉक्टर म्हणाले नाही, अँजिओप्लास्टी आपल्याला करायलाच पाहिजे. तेव्हा पण तो तयार नव्हताच. प्रार्थनाशील आणि परमेश्वरावर विश्वास, माझ्या आईची प्रार्थना, आणि म्हणूनच अशा वेळेला अटॅक आलेला असताना सुद्धा परमेश्वराने त्याला वाचवलं. एवढे 3-4 दिवस मध्ये गेले, दुसरा अटॅक पुन्हा येऊ शकला असता, पण परमेश्वराने त्याचं रक्षण केलं आणि यातून त्याला शिकवलं आणि पुन्हा त्याच्यावर यशस्वी रीतीने अँजिओप्लास्टी झाली आणि परमेश्वराच्या नावाला लाख लाख धन्यवाद देते. आज तो अतिशय व्यवस्थित, सुरक्षित, सर्व समर्थाच्या पंखाखाली परमेश्वरानं त्याला सुरक्षित असं ठेवलेलं आहे. आमेन. खरंच जेव्हा आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून वागतो, चालतो, परमेश्वर संकट येऊ देतो, पण त्या संकटातून तो आम्हाला सोडवतो. हेच मला तुम्हाला सांगायचंय की माझ्या या भावावर देखील संकट आलं, पण त्या संकटातून परमेश्वराने सुरक्षितरित्या त्याला बाहेर काढलेलं आहे. आणखी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक स्त्री होती आणि रोज ती तिच्या मुलाला बेडवर झोपवताना अशी मध्यभागी झोपवायची, पण रोज ते मूल धपकन खाली पडायचं. पुन्हा ती त्याला उचलून त्या बेडवर मध्यभागी ठेवायची, पुन्हा ते मूल धपकन पडायचं. या स्त्रीला कळेना की हे असं का होतं आणि म्हणून एकदा तिने बारकाईनं निरीक्षण केलं की हे असं का घडतं. तेव्हा तिने पाहिलं की हे मूल काय करायचं, रात्री त्याला मध्यभागी झोपवलं की सरकत सरकत तो कडेला यायचा आणि कडेला असा एक कोपरा होता, तो धरून तो झोपायचा आणि मग झोपेत तो हात सुटायचा आणि तो धपकन खाली पडायचा. हे तिच्या लक्षात आलं. खरंच आमची देखील अशीच अवस्था आहे की आम्ही देखील असे सरकत सरकत हळूहळू हळू असा एक कोपरा धरून बसतो, निराशेचा, दुःखाचा, आमच्या मनामध्ये भीतीचा, मला हे का, मला बरं नाही, मला असं नाही, हा कोपरा आम्ही सोडतच नाही. मग धपकन आम्ही पडणार, नाही तर काय होणार. पण जर आम्ही परमेश्वराचा हात घट्ट धरून राहिलो, परमेश्वरावर जर आम्ही विश्वास ठेवून चाललो, तर आम्ही असे धपकन पडणार नाही. कोंबडीप्रमाणे तो पटकन, जरी तर सैतान रूपी घार आमच्यावर धावून आली तरी आम्ही सुरक्षित त्याच्या पवित्र पंखाखाली सुरक्षित असेच राहणार आहोत.
तर म्हणून तुमच्या सर्व चिंता आणि काळजी प्रभूच्या चरणी ठेवा आणि तेजस्वी भविष्याविषयी आनंद करा. परमेश्वर म्हणतो, तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. इर्मया 29:11. दावीद जर देवाच्या मनासारखा मनुष्य होता, ज्याने देवावर प्रेम केले व देवासह चालला, तरी सुद्धा तो एक दिवस त्याच्या हृदयाची शुद्धता गमावून बसला. परंतु त्यानंतर तो इतका व्यथित झाला की जणू काही देवाने त्याची सर्व हाडे मोडली असे त्याला वाटले आणि तो सर्व आनंद गमावून बसला. प्रभूला धन्यवाद असो की पुन्हा हे सर्व कसे प्राप्त करायचं हे दाविदाला माहित होते आणि म्हणून त्याने आक्रोश करून म्हटलं, दाविदाने आक्रोश करून म्हटलं, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. जेव्हा आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा घाबरू नका, परमेश्वराकडे जा. खर तर तुमचा ख्रिस्त म्हटलेल्या त्या खडकावर आपला पाया मजबूत असेल तर आम्ही डळमळणार नाही. वचनात स्थिरावलेले आम्ही पाहिजे. खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. खरंच तरच आपण संकटाचा सामना करू शकतो. शैतान का सामना करो, भागेगा वो तो पहले से हारा हुआ. खरंच अगदी म्हणजे मला इथे हे सांगावंसं वाटतं की आम्ही देवाला मागत राहतो, मागत राहतो, मागत राहतो. आमचं ओझ, आमच्या दुःखाचा भार हलका करणारा परमेश्वरच आहे. कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहला. खरंच जर आम्ही त्याच्यावर आपला भार, आमचा विश्वास जर परमेश्वरावर असेल तर सर्व काही घडणार आहे. दानियल दिवसातून 3 वेळा गुडघ्यावर प्रार्थना करत असत आणि यावरून मला असं स्वतःला असं वाटतं की आताचा जमाना जो आहे तो इन्स्टंट आहे, फास्ट आहे. बरोबर आहे की नाही? मेसेज असा टाईप केला, व्हॉट्सअप असो दे, ईमेल असो, दुसऱ्या सेकंदाला त्या व्यक्तीला ते मिळत आहे. पण हे व्हॉट्सअप, हे ईमेल साठी काय पाहिजे? नेट कनेक्शन पाहिजे. पण माझं आणि माझ्या परमेश्वराची कनेक्टिव्हिटी, त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलाही अडथळा नाहीये. डायरेक्ट कनेक्ट होता येतंय. गुडघ्यावर फक्त या, प्रार्थना करा. दानियेला सारखी अशक्य गोष्टी शक्य निश्चितच होणार आहेत. म्हणून ईमेल पेक्षाही सगळ्यात प्रभावी साधन जर असेल प्रार्थनेचं तर ते आहे नीमेल. नीमेल म्हणजे गुडघ्यावरची प्रार्थना. नी प्रेयर मी त्याला म्हणते. गुडघ्यावर या, गुडघ्यावरची दानियेला सारखी प्रार्थना परमेश्वराकडे निश्चितच विदाउट एनी प्रॉब्लेम, कुठली समस्या येत नाही, डायरेक्ट कनेक्ट होता येतं. आणि खरंच म्हणून परमेश्वर एका मातेप्रमाणे आपलं रक्षण करत असतो. सो नेव्हर वरी अबाउट COVID-19. Read David 91. Delete all your worries. Delete and delight. वरीज ज्या काही आहे, आपला मोबाईल जेव्हा हँग होतो, गॅलरी फुल होते, तेव्हा आम्ही डिलीट करतो. तसं आज या तुमच्या निराशा, तुमच्या चिंता डिलीटेड, एका मिनिटात डिलीट करा आणि डिलाइट बघा, परमेश्वराकडे या आणि परमेश्वर तुम्हाला आनंदित करतो की नाही? निश्चितच आनंदित करणार आहे. लाईफ इज बेस्ट. डोंट वेस्ट इट बट मेक युअर लाईफ बेस्ट. आणि खरोखरच पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तो आमचा बचाव करणारा परमेश्वर आहे. या विश्वासाने आपण प्रार्थना करू आणि प्रभूमध्ये सदा सर्व काळ
आपण आनंद करूया आणि सर्वांना अगदी मनापासून विनंती करते की स्तोत्र 91 आणि स्तोत्र 121 अगदी विश्वासाने वाचा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर निश्चितच मिळणार आणि मिळणारच आहे. कारण दाविदावर सुद्धा अनेकदा युद्ध प्रसंग ओढवले, परंतु प्रत्येक वेळी परमेश्वराने त्याला सहाय्य केले. दाविदाचा विश्वास होता आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याचपासून मला सहाय्य दे. हाच विश्वास आज आमच्यामध्ये पाहिजे. तो आमची ढाल आहे, तोच आमचं कवच आहे आणि आज देखील तोच आमचा प्रोटेक्टर आहे आणि तोच आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. तोच आमचा मेंढपाळ आहे, तोच आमची आकडी आणि काठी आहे आणि तोच आमच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करणारा परमेश्वर आहे. सो डोंट वरी, कीप प्रेइंग आणि गुडघ्यावरची प्रार्थना निश्चितच परमेश्वर ऐकतो. यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्तुतीस पात्र भयास योग्य अशा परमेश्वर बाप्पा, या सुंदरशा वचनाबद्दल तुम्हाला स्पर्श केलास, माझ्या मुखाद्वारे बाप्पा तू बोललेला आहेस आणि हे वचन आम्हा ऐकणाऱ्या सर्वांकरता तू आशीर्वादित निश्चितच केलेला आहेस बाप्पा. आमचे अश्रू पुसणारा परमेश्वर आहेस, आमचा मित्र तू आहेस, आमचा दुर्ग तू आहेस, आमचा खडक तू आहेस बाप्पा. आणि आज हे वचन खऱ्या अर्थानं तू आमच्यासाठी आशीर्वादित केलेला आहेस, कारण की तुझ्या पवित्र पंखाखाली आम्हाला आश्रय आहे. होय बाप्पा, या संधीबद्दल तुझे उपकार मानते आणि रिवायवल ग्लोबल पेज रेव्हरंड लक्ष्मण राठोड आणि त्यांची सेवा ही तू अशीच अधिक आणि अधिक वृद्धिंगत कर. अनेक लोकांपर्यंत हे वचन जाऊ दे बाप्पा. अनेक आत्मे अनेकांना या वचनाद्वारे आशीर्वादित तू करणार आहेस हा आमचा विश्वास आहे. आणि पुन्हा एक बार बाप्पा जसे मनापासून उपकार म्हणते की देवपा तू मला ही संधी दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला लाख लाख धन्यवाद देते. येशूच्याच प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, कारण की उत्तम असा प्रेरणा देणारा, विश्वासात वृद्धिंगत करणारा, परत एक परत देव आम्हाला सोडत नाही याची प्रचिती देणारा आणि येणाऱ्या दिवसामध्ये जरी तिसरी लाट कोरोनाची आली तरी देव आमच्या समवेत आहे. डेल्टा व्हेरियंट जरी आला तरी देखील आम्ही घाबरणार नाही, कारण की आमचा देव यावे राफा आहे. आणि ह्या गोष्टीचा आशीर्वाद, हा सामर्थ्य जो आहे ते स्विताच्या कर्वे आपल्यापर्यंत आलेला आहे. जरी ती प्रभूकडे गेली परंतु तिच्या मुखाच्या द्वारे आज रेकॉर्डेड वाणी ही देवाची होती आणि त्यामुळे आज ही देवाची वाणी आपण स्वीकार करूया आणि न भीता न घाबरता आपण प्रभू मध्ये स्तोत्र 91 प्रमाणे त्याच्या आशीर्वादात वृद्धिंगत होऊया. या आठवड्यामध्ये जे वाढदिवस आहे ते येणे प्रकारे आहे. आकाश निर्बल्ली यांचा 25 तारखेला, चतुरसिंग गायकवाड 26 तारीख, श्रद्धा मकवान यांचा 27 तारखेला, प्रसन्ना बनसोडे यांचा 30 तारखेला आणि प्रशंसा जाधव यांचा 30 जूनला रोजी, त्याचप्रमाणे आकाश राऊत यांचा जुलै 3 ला आणि मनन गायकवाड याचा सवन गायकवाड याचा वाढदिवस आहे 3 तारखेला. आपण यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. प्रार्थना जाऊया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की आज आमच्या हृदयाचा ताबा घेणारा, आमच्या हृदयाचे भेदून जाणारा, आमच्या विश्वासात वृद्धिंगत करणारा पवित्र आत्म्याच्या कर्वे आणि पित्या स्वर्गातून आज हा जो विशेष संदेश आम्हापर्यंत आलेला आहे त्याबद्दल तुला आभार मानतो. जरी आज पित्या सन्माननीय स्वर्गीय स्मिता प्रभूच्याकडे असली तरी देखील पित्या तू तिच्यावर प्रीती करतो आणि तिला तू आपल्याकडे सुरक्षित घेतलेला आहे आणि जेणे दिलं त्याने नेलं, धन्य त्याचे नाव असं म्हणत परत एक आम्ही तुलाच उंचावतो, गौरव देतो. आणि पवित्र परमेश्वर तिच्या पश्चात या मंडळीची जबाबदारी सांभाळत असताना मला आणि माझ्या लेकरांना, माझ्या वडीलजनांना तू तिथं सहाय्य शक्ती पुरेव. आणि यश राजा, आम्ही जाणतो की पवित्र पिता ही उणीव ही मोठी आहे. ही पवित्र परमेश्वर जे ढासळलेले इमारत आहे, स्तंभ आहे, ते उभं करणं सोपं नाही, तरी देखील पवित्र आत्मा व देव आमच्या समवेत आहे आणि त्यामुळे आम्ही
निश्चितच प्रभूमध्ये वाढणार आहोत. विशेष करून पित्या आकाश चतुर्सिंग, श्रद्धा, प्रसन्ना, प्रशंसा, त्याचप्रमाणे परत आकाश राऊत आणि सवन यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देत आहोत की नवीन वर्षामध्ये प्रवेश करत आहे. त्यांना असे अनेक वाढदिवस दाखव, धनसमृद्धी आणि वयोवृद्धी देऊन त्यांना तू सन्मानित कर. त्यांच्या सर्व इच्छा व मनीषा प्रभू येशूच्या नावात पूर्ण कर आणि पवित्र परमेश्वर मंडळीच्या वाढीसाठी आणि तुझ्या गौरव राज्यात त्यांची निरंतर पवित्र सेवा तू मान्य कर अशी आम्ही विनंती करत आहोत. प्रत्येक ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येक घटकाला आशीर्वाद देत असताना ग्लोबल रिवायवल आणि त्या समवेत जोडले गेलेले सर्व असलेले सर्व आमचे विवर्स यांना तू आशीर्वाद दे. प्रत्येक प्रभू तुला धन्यवाद आणि स्तुती असो की आजची भक्ती तू आशीर्वादित केली. प्रभू येशूच आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शेवटी प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ आणि हे सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आता सर्व बद्धित सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतकण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त त्याच्या ज्ञानात व प्रेमात राखो, आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचा भरभराट, याचं आरोग्य ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येक सभासदाबद्दल, त्याचप्रमाणे पवित्र ग्लोबल रिवायवल यांच्या सर्व विवर्स व त्यांच्या मिनिस्ट्री बरोबर आणि आज हजर असलेले प्रत्येक पवित्र पित्या दर्शकाबद्दल आणि भक्तांबरोबर आता आणि सदा